परफेक्ट बनणारं रेस्टॉरंट स्टाईल सांबर तर असली जबरदस्त भन्नाट चव देतं ना, एकच नंबर. आणि इडली आणि सांबारचा बाईट म्हणजे आहा. चला मग अशी रेसिपी करायला आपण सुरुवात करूया. तर अगोदर आपण कुकरमध्ये 1 ते 1.5 कप आपण तुरीची डाळ घेतली, तिला छान धुवून घेतली पाण्याने, 3-4 पाणी धुवून घेतलं आणि साईडला काढून घेतलं. आता 1 तांब्या आपण पाणी घातलं आणि त्यानंतर हळद आणि तेल मिक्स केलं आणि छान उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून दिलं. असं किमान 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि भाज्या आपल्या आवडीनुसार आपण घेतल्या. मस्तच टमाटा, कांदा, वांगे, बटाटे, गिलके आणि शेवग्याच्या शेंगा. मस्तच अशा त्या 2 शिट्ट्या झालेल्या कुकर आपण उघडून घेतला आणि त्यात ह्या भाज्या मिक्स केल्या आणि परत आपण झाकण लावून दिले आणि 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या आपण परत काढून घेणार. मस्तच असं आपलं बॅटर हे रेडी आहे. मस्त शिजून तयार झालेल्या आहेत भाज्या. आता तेल घातलं आपण, जिरे घातले, मोहरी घातली, कढीपत्ता घातला आपण त्यात. त्यानंतर आमसूल घातलं आणि मस्त लाल मिरची घातली, हिंग टाकला, हिंगाने मस्त चव देते. आणि पुदिना घातला, पुदिना पण टाकला आणि पौष्टिक असा पुदिना आपल्याला लागतो तो. तर आपण ज्या मिक्स केलेल्या भाज्या होत्या आपण आणि तुरीची डाळ जी आपण हे करून घेतलेली होती, शिजवून घेतलेली, ती टाकली. त्यानंतर मस्तच असं आपण चिंच ह्या भिजत घातलेल्या होत्या, चिंचेचं पाणी टाकलं आपण. मस्त चटणी टाकली, सांबार मसाला घातला, हळद घातली परत. आता चवीनुसार मीठ घालणार आपण, पाणी पण घातलं आपण त्यात थोडं. मस्त अशी कोथिंबीर मिक्स केली. झालं मग आपलं मस्तच असं रेस्टॉरंट स्टाईल सांबार. व्हिडिओ आवडलाच असेल तर मला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा. एक